खर्च केला तोच खेळाडू चेतन कदम ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक KL, भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला. समीर राऊत पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच जय भवानी शिरगाव विपक्ष जामताराचा बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बस आपण चेतन कदमला देतोय या मॅचचा मार्ग मॅच. चेतन कदम ठरले या मॅचचा मार्ग मॅच ज्यांनी 9 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट संपादित केल्या. चेतन सोबत आपण थोडीशी चर्चा जरूर करू. चेतन 2 मिनिटं जास्त काय नाही बोलणार. ओके, थँक्यू सो मच. काय हरकत नाहीये. हा सामना देखील 4 षटकांचा असणारा. एका बाजूला तुम्ही पाहताय मध्याच्या मध्ये टीम जय भवानी शिरगाव, तर दुसऱ्या बाजूला जामताराचा बदलापूर. आणि आता सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक खरतर वरप कांबा आणि खरतर कल्याण ग्रामीण मध्ये हा आवाज सातत्याने ऐकायला मिळेल, परंतु या आवाजाने खरतर दखल घेतली आहे. मुंबई असेल, ठाणे रायगड असेल, नेहमीचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ते आमचे साथी समालोचक बंधू तुल्य मित्र आज मात्र प्रसन्न चव्हाण यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मच्छिंद्र गायकर सर, आपण कुठे असाल तर याचं मंचावरती. येस, वेलकम प्रसन्न चव्हाण, स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच आदरणीय राहुलजी चव्हाण सर. छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरिणाची ऐसा राजा, प्राण राजियाचा, जीव योगियाचा, मूळ कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडतो, युद्ध मांडितो ऐसा राजा, जीव जीवितो, जीव रक्षितो, जीव वाहतो ऐसा राजा. सकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांना पुनश्च एकदा मानाचा प्रेमाचा जय शिवराय. सुरुवात करूया दुसऱ्या मॅचला, जिथे एकीकडे शिरगाव तर दुसरीकडे जाणता राजा बदलापूर असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मुळगाव संघ आपण पुढे जायचं नाही, पुढील सामना आपलाच असेल. विनिंग टीम वर्सेस मुळगाव अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल. आणि त्याच मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये दाखल होणारा 5वा संघ आपल्याला पाहायला मिळेल. म्हटलं जातं रात गई बात गई, छोड़ो कल की बात है, कल की बात है पुरानी, आज लिखनी पडेगी गेम और बल्ले से नई कहानी. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून बॉलिंग मार्कवरती बॉलर मयूर, स्ट्रायकिंग एंडवरती सागर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती इरफान. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा फक्त दिशा दाखवली आहे, व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे सिंगल झाली कंप्लीट. एका धावेच्या साथीने धावफलक झालं ओपन. संघाचे झाले श्री गणेशा 1 रन ऑन द बोर्ड. 1 धावजी मात्र धावफलकावरती. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय फणदासजी गायकर साहेब, आणि त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया, कारण ज्यांच्या नावाला साजेशी अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मैदानावरती आपण पाहू शकतो बॉल निघून गेलाय, तो म्हणजेच बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिलमांगे मोर आणि फलंदाजच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार फोर चौकार.
पहिल्या बॉलवरती सिंगल. बघा टायमिंग वरती फार जोर देत आहेत. ज्यावेळी आपण म्हणतो की टायमिंग वरती तुमचा जोर असतो त्यावेळेस डेफिनेटली चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. ते फटके मैदानावरती खेळत असताना संघ आपण पाहू शकतो यावेळेस मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न. चेंडू बॉडीला स्पर्श झाला, ब्रश झाला, थोडासा डेव्हिएट झाला फिल्डरच्या माध्यमातून. फिल्डिंग चांगली, तोपर्यंत सिंगल झाली. ऍड एका धावेच्या साथीने धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील त्या म्हणजेच 6 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, और मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोंसला, वो बोली तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे चिमणी एका खरट्यात रूपांतर करते तिनक्याचं, त्याचप्रमाणे मैदानावरती एकावरती एक धाव एकवटून मोठी धावसंख्या बनवावी लागेल. मैदानावरती कॅच झाली, ड्रॉप कॅच छुटा, गेंदबाज का दिल भी टूटा. मात्र मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती झालंय काय, झालंय घात पात अपघात. मात्र मैदानावरती तो डिसिजन आहे तो तिसऱ्या पंचांकडे दिला गेलाय. तर आपण पाहू शकतो तिसरे पंच देखील डिसिजन रिव्ह्यू करतील. काय डिसिजन असेल, पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे की नाही हा मोठा प्रश्न, फलंदाज पोहोचलेत की नाही हा मोठा प्रश्न, सिंगल आहे की डबल आहे हा मोठा प्रश्न, फलंदाज आउट आहेत की नाही मोठा प्रश्न. त्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला नक्की मिळून जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी. 10 क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम आपल्यासोबत जॉईन झाली. यस, मी उल्लेख करत होतो आदरणीय भानुदासजी गायकर साहेब म्हणजे खऱ्या अर्थानं विकासाचे महामेरू म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्यांच्या चारित्र्याला, त्यांच्या नेतृत्वाला, त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कला, क्रीडा, सामाजिक सेवा क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य असतं असे विकासांचे महामेरू भानुदासजी गायकर सरांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. डिसिजन रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती कुठला डिसिजन येईल हा मोठा प्रश्न. नॉट आउट. बघा चेंडू सुटला होता त्यावेळेस हात एस्टॅनचा वेध घेतला, त्रिफला उद्ध्वस्त झाल्या, त्याला अनुषंगून नॉट आउट असा डिसिजन. 2 धावा कंप्लीट झाल्यात. जीव मुठीमध्ये घेऊन 2 धावेंचा प्रयत्न, मात्र डर के आगे जीत है. 2 धावा झाल्यात कंप्लीट. 2 धावेंच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 8 पाहायला मिळतील. 8 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. मयूर गोलंदाजी ट्रॅकवर. फटका सुंदर आहे. मिडॉन मध्ये फिल्डिंग लाजवाब प्रेमच्या माध्यमातून काय एफर्ट पाहायला मिळतोय. सुंदर अशी फिल्डिंग, एक स्टँडर्ड सेट केला जातो, त्या स्टँडर्ड वरती खरे उतरत असताना आपल्याला प्रेम पाहायला मिळतील. हा आलेला डॉट बॉल. मयूरचे चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. पहिलं सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर लेग बाईट डबल आणि त्यानंतर 5वा चेंडू आलाय डॉट. शेवटचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी. मिड ऑफचा फिल्डर असेल इंटरेस्टेड. डाऊन द बॉल आले आणि त्यानंतर टिपलाय झेल. शेवटच्या चेंडूवरती गोड चांगला केलाय. अंत बला सब बला, एंड इज वेल ऑल इज वेल. सागर देशमुखची खेळी होत असताना समाप्त. टीमला बसलेला झटका क्रमांक पहिला. सागर बॅक टू दी पवेलियन. युवकांचे प्रेरणास्थान युथ आयकॉन विश्वास नांगरे पाटील अर्थात IPS विश्वास नांगरे पाटील सरांचं एक वाक्य आहे की भूतकाळ कसाही असला तो आपल्या हातात नसतो, भविष्यकाळ आपल्या हातात असतो आणि त्यासाठी वर्तमानामध्ये तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. लढायचंय आणि घडायचंय. दोन्ही टीम्सने या मॅच मध्ये तेच करायचे, कारण तेच फार महत्वाचं आहे. कारण म्हटलं जातं परमेश्वर असा एक दैवत आहे, त्या दैवताने प्रत्येकाला हिरा म्हणून जन्माला घातलाय. मात्र चमकतो तोच जो घणाचे घाव सोसायची हिंमत ठेवतो. आणि म्हणूनच तर म्हटलं जातं की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. मैदानावरती जर तुम्ही चांगल्या प्रकारची कामगिरी केली, संघर्षाचा शंखनाद केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर डेफिनेटली या मॅच मध्ये पुनश्च एकदा कमबॅक होईल. तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमचा. बॉलिंग मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये हेमंतला आपण पाहू शकतो. जिम्मेदारी जी सोपवली आहे, जिम्मेदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं सोपं आहे, स्वतःच्या खांद्यावरती घेऊन ती पेलणं अवघड असतं. ती जिम्मेदारी सोपवली आहे. पिकअप स्ट्रोक जरूर होता. फटका फसला. मिड विकेट मध्ये धक्का बसला. कॅच झाली कंप्लीट. 1 मोर विकेट डाऊन. क्रिकेट मध्ये एक समीकरण आहे 1 ब्रिंग्स 2 विकेट आणि तो समीकरण मैदानावरती कंप्लीट झालाय. फलंदाज होतील बाद. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. इरफान शेख बॅक टू दी पवेलियन.
सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. पहिले सागर देशमुख, आता इरफान शेख असे दोन मातब्बर खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. मात्र हरकत नाही है, असं म्हटलं जातं जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबूरी का रोना रोया नहीं करते. काय झालं यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जे झालं ते सोडून द्या, जे होणार आहे त्यासाठी वर्तमानामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे. चौथ्या क्रमांकावरती अंकुश पाहायला मिळतील आपल्याला, पाहूया अंकुशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होते. डीप मध्ये असतील फिल्डर, फटका फसला, वन्स अगेन कॅच. फलंदाज झालेत बाद. यशच्या माध्यमातून सुंदर अशी झेल आपल्याला पाहायला मिळतीये आणि आल्या पावली परतावा लागतंय पवेलियनच्या दिशेला. वन्स अगेन वन मोर विकेट डाऊन. फलंदाज अंकुश बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. धावफलकावरती धावा असताना फक्त 8 सर गडी गमावले 3. दुःख, दर्द, पीडा मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये होत असेल, मात्र सांगेल फक्त इतकंच, ये दुख, ये दर्द, ये पीड़ा सब तेरे अंदर है. तू खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल के तो देख, तू खुद में एक सिकंदर है. कमबॅक करावा लागेल. असं म्हटलं जातं की वाघ पिंजऱ्यात असला किंबहुना जंगलात असला, वाघ तो वाघ असतो आणि संघ वाघासारखा खेळलाय, खेळावा लागेल आता वाघासारखा. मैदानावरती पुनश्च एकदा मिस टाइम स्ट्रोक, वन्स अगेन कॅचची संधी आणि यस, विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा खेळाडू हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. ना कद बडा ना पद बडा, हेमंत अपने टीम के लिए मुसीबत में खड़ा, इसके लिए हेमंत अपने टीम के लिए सबसे बड़ा. अपने टीम के लिए हेमंत खडे होते आणि उभे राहिलेत आपल्या टीमसाठी आणि विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. संघ डेफिनेटली बॅकफूट वरती बॅटिंग करणारा आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र आता कमबॅक करावा लागेल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो. काही नाही पेक्षा काहीतरी सही. मैदानावरती एफर्ट करावा लागेल, सिंगल डबल वरती प्राधान्य द्यावं लागेल. ते जर दिलं धावफलक पुढे जाईल आणि त्यानंतर लूज चेंडूंवरती चौकार हवा एकवट होऊ शकता. ही सीधी उंगली से ना निकली उंगली टेढ़ी करनी पड़ती है. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, स्विचिटचे अटेम्प्ट केले जातात. स्विचिटचा अटेम्प्ट देखील दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, चले तो तीर नहीं तो फकीर, चली तो चांद तक नहीं तो शाम तक. मात्र मैदानावरती आलाय डॉट बॉल, कमबॅक करावा लागेल. धावफलकावरती धावा फक्त 8 आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आडव्या पट्टाने हॉरिझॉन्टल बॅट स्विंग, मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. उल्लेख केला की समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल आहे. सिंगल डबल वरती तुम्हाला प्राधान्य देणं देखील तितकंच गरजेचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आदरणीय मुकेशजी गायकर सरांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते आणि त्यांच्या चिरंजीवांची देखील उपस्थिती. आज हॉलिडे आहे आणि आज क्रिकेट पाहायला ते देखील आलेत, त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. मैदानावरती पुनश्च एकदा विकेटची फळी लागली आहे. मैदानावरती पुनश्च एकदा फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. आदरणीय अभिजी भोपी सरांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. सरांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असे स्वागत. विकेटचं पतन झालं. या षटकामध्ये जर विचार केला तर 4 गडी बाद झालेत. धावफलकावरती धावा मात्र आल्याच नाहीयेत. पहिल्या षटकाचा वेळ ज्याप्रमाणे संपला त्यावेळेस फक्त 8 धावा होत्या. त्यानंतर मैदानावरती आपण पाहू शकतो दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1च धाव खर्च केली आणि कमबॅक झालंय. मैदानावरती आपण पाहू शकतो बॉलिंग करणाऱ्या टीमचा एकीकडे संघ आपण पाहू शकतो शिरगाव, दुसरीकडे जाणता राजा बदलापूर. दोन्ही मातब्बर संघ आहेत. कमबॅक करायची गरज मैदानावरती उरली आहे आणि कमबॅक करावा लागेल. सांगावं लागेल की भिजलो जरी आज मी, माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी,
अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, पुन्हा उडेल मी अडथळ्यांना भिडून अडखळणे पावलांना पसंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. कमबॅक करावा लागेल मैदानावरती. क्रिकेट इज अ गेम ऑफ कमबॅक. कंट्रोल राखून जर कमबॅक झालं मैदानावरती पुनश्च एकदा आपल्याला मजा येईल. सिंगल हँडेडली ज्यावेळेस मॅच जातात त्यावेळेस दर्शकांना मजा येत नाही, मात्र ज्यावेळेस हेड टू हेड नेक टू एक फाईट होतात, काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळतात, त्यावेळेस नक्कीच मजा येते आणि त्या मजेशीर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही आहे. मात्र तुर्तास आपण पाहू शकतो तिसऱ्या षटकाला सुरुवात सागर आपल्याला पाहायला मिळतील. हुक केलाय, शफल झाले आणि दिल मागे फोर आणि आलाय इथे संघर्षाचा शंखनाद करणारा दर्जेदार फोर. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले, थोडासा अँगल क्रिएट केला, ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेगला क्लिअर करत हा दर्जेदार चौकार. संघर्षाचा बिगुल वाजलाय, मात्र येतो सिर्फ जाकी पुरी किताब खुलनी अभी बाकी आहे. पुन्हा एकदा तसाच फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. बघा प्रत्येक फटका तुम्ही तसं मारू शकत नाही. असं म्हटलं जातं अंतरून पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळणं देखील गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटची संधी होती. 22ची एकदा वाट. टीमच्या टोटल मध्ये 8 आणि टीमची टोटल लफलका भरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचतील 14 या आकड्यावरती. याच विभागामधील एक प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय रामदासजी भोईर साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. सरांचं मनापासून आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल. टीमची टोटल लफलकावरती आपल्याला 14-14 पाहायला मिळते. यावेळेस फटका सुंदर आहे, डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. आलेला हा दर्जेदार षटकार. राजेश सर कमबॅक झालाय. फलंदाजाने देखील सांगितलं की सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. कमबॅक झालंय, कमबॅक महत्वाचा आहे. स्लोवर फुलटॉसचा वापर केला होता, फक्त दिशा दाखवली आहे. जरूर मोठा फटका मारायचा प्रयत्न मिड विकेट मध्ये फिल्डरच्या माध्यमातून जगलिंग आपल्याला पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे सर्कस मध्ये चेंडूंची जगलिंग होते अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती देखील थोडीशी जगलिंग पाहायला मिळाली. सिंगल झाली 8, एका धावेच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला 21 पाहायला मिळतील. कुछ नहीं से कुछ तो सही, जब बचेंगे तभी तो लढेंगे, सर सलामत तो पगडी 50. 30 धाव्यांपर्यंत पोहोचायचं नक्की लक्ष असेल. इथून मात्र दिल्ली खूप लांब आहे, मात्र तो दिल्लीचा पल्ला मैदानावरती कशा प्रकारे पूर्ण करतील हा मोठा प्रश्न. विनंती असेल भोट संघ, धवलेपाडा संघ, जय हनुमान नेवाळी पाडा संघ आणि विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघ, हे चारही संघ प्लीज रिपोर्टिंग करायचंय. विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून, व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचती आहे की चारही संघ भोज, धवलेपाडा, जय हनुमान क्रिकेट संघ, नेवाली पाडा आणि विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती चारही संघ चला रिपोर्टिंग करा. आदरणीय हनुमानजी भोईर साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. हनुमान शेठ भोईर साहेबांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती पुनश्च एकदा आपण पाहू शकतो विकेटची झडी लागली आहे. जणू काय एक खराब स्वप्न पाहावं अगदी तशीच सुरुवात मैदानावरती करत असताना हा संघ आपण पाहू शकतो. पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी आपल्याला बॅकफूट वरती पाहायला मिळतो. मात्र क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताव का खेळ आहे, हा हर प्रेडिक्शन फेल आहे असं आपण नेहमी म्हणतो. अगदी मैदानावरती तशी काटेकी टक्कर पाहायला मिळेल का, मोठा प्रश्न. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर काटेकोरपणे पालन करून आपण जर पाहिलं तर मात्र जर हेड टू हेड नेक टू नेक जर फाईट झाली तर मात्र आपण तशा प्रकारची खेळ, तशा प्रकारची मॅच पाहू शकतो. या ती मात्र शंका नाही आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला पाण्याची गरज आहे मागा, कारण पाणी हा फार महत्वाचा आहे. जल है तो जीवन है, जल है तो कल है. बघा ज्यावेळेस खेळाडू पाणी पित नाही, डिहायड्रेट होतो, त्यावेळेस क्रॅम्प येतात आणि सीझन फार मोठा आहे. क्रॅम्प येऊन चालणार नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या वेळी पाण्याची मागणी करायची आपण करू शकता. पण मात्र एकच अट आहे
की षटक समाप्तीनंतर आपण मागणी करायची आहे. मधल्या षटकामध्ये आपण मागणी करू शकत नाही, याची नोंद करून घ्या. 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये सर 10 ते 12 धावेंपर्यंत पोहोचायची मजाल जरूर असेल, कारण जो मोमेंटम असतो क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा आहे. मोमेंटम एक शब्द आहे. त्या मोमेंटमच्या बळावरती खऱ्या अर्थानं आम्ही 4 षटकांमध्ये 22 ते 20 धावेंवरती भरपूर साऱ्या संघांना समोरच्या संघाला थांबवताना पाहिलाय. तो मोमेंटम कॅरीड आउट होईल का, हा प्रश्न मैदानावरती झाला. उपस्थित कुंदन आहेत. अशोकजी गायकर साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. अशोक शेठ गायकर साहेबांचं मनापासून स्वागत असेल. तसेच आदरणीय देवशेठ भोईर साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. सरांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. शेवटच्या षटकामध्ये कुंदन आपल्याला पाहायला मिळेल. कुंदन भोसले प्रेशर सिच्युएशन मध्ये आहे आणि प्रेशर मध्ये कुंदन देखील सोना बनतो. हा कुंदन सोना बनू शकेल का, हा प्रश्न आहे. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर वनचा वापर. स्वीपर कव्हर मध्ये कॅच झाली आहे. ड्रॉप. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. मात्र मैदानावरती फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना बदन. 1 मोर विकेट डाऊन. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज जिहादची खेळी समाप्त. जिहाद बॅक टू दी पवेलियन. अजून एक फलंदाजाला धक्का बसतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये एकावरती एक फलंदाज बाद होत आहेत. सरांनी उल्लेख केला ज्याप्रमाणे राहुल सरांनी की भाग्य नशीब हे बदलायसाठी तुम्हाला 4 अक्षरांची मेहनत लागते आणि ती मेहनतीची पराकाष्ठा मैदानावरती करणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशाला देखील पर्याय उरत नसतो. ते कष्ट प्रामाणिक आहेत की नाही हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 4थ्या षटकाचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट आली आहे. आता मात्र मैदानावरती 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नियरली 10 ते 12 धावा बनवायचा प्रयत्न जरूर असेल आणि त्यानंतर 35च्या पुढे धावसंख्या गेली तर काय केलंय यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून डेफिनेटली हा संघ उतरेल यातही मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर कुंदन. स्लोअर वनचा वापर केला होता. विजय सर, ज्या ज्यावेळी आपण मातीची खेळपट्टी पाहतो, ज्या ज्यावेळी आपण मातीच्या खेळपट्टीवरती 5व्या दिवसाचा खेळ पाहतो थोडेसे भेगा येतात आणि त्यामुळे विकेट स्लो होतो. टेस्ट मॅच मध्ये देखील 5व्या दिवसामध्ये कुठलाही संघ बॅटिंग करायला इच्छुक नसतो. अगदी तशीच विकेट आपल्याला पाहायला मिळते म्हणून स्कोरिंग थोडी कमी होते. यावेळेस स्विचिट अटेम्प्ट. फटका हवेमध्ये डाऊन द बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न मात्र फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रनों के लिए बेहतरीन शॉट. फटका फलंदाज मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक झालंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. संताराचा क्रीडा मंडळ बदलापूर आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी होईल का. बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये संघर्ष आहे आणि तो संघर्ष इतका मोठा होता जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तुमच्या आमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहतील आणि त्यांच्या नावानेच हा संघ उतरलाय. आता त्यांच्या नावाप्रमाणे संघर्ष करावा लागेल. मात्र तो संघर्ष कंप्लीट करू शकेल का. कारण म्हटलं जातं संघर्ष की राह जो चलता है वही एक दिन इतिहास रचता है और जितने रातों से जंग जीती सूर्य बनकर वही निकलता है. मैदानावरती फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन. वन्स अगेन 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. भरपूर सारे विकेट्स. आय थिंक मैदानावरती 8वा विकेट गेलाय. क्लबची खेळी समाप्त झाली आहे. त्याला बॅक टू दी पवेलियन आणि महेश 9व्या क्रमांकावरती हा 11 नंबर जर्सी मधला महेश पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव. तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा. तो थोडंसं टर्निंग षटक होतं ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आला आणि त्यानंतर मैदानावरती आपण पाहू शकतो हे षटक देखील फार चांगले राहिले. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती करत असताना गोलंदाजाला आपण पाहू शकतो आणि ते फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर फार महत्वाची असते. व्हेरिएशनचा वापर करणं फार महत्वाचं असतं. स्लोवर वन वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज झालेत बाद. अगदी आपण पाहू शकतो डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न जरूर करण्यात आला मात्र मैदानावरती फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन.
उमेश न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं दूध का जला छाछ क्या, कोल्ड्रिंक भी फुक फुक के पिताय. अगदी मैदानावरती आता धावा घेत असताना तुम्हाला विकेट जाणार नाही याची एक मी म्हणेल दखल घेणं गरजेचं आहे, कारण शेवटची विकेट आहे, लास्ट मॅन स्टँडिंग आहे. यानंतर जर विकेट गेली खेळ समाप्त होईल. मात्र शेवटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, मात्र पॉइंटला बॉल गेलाय. ही पॉइंट मध्ये फिल्डर असेल, सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल, मात्र टीम झाली आहे ऑल आउट. धावसंख्या धावफलकावरती 32, 32 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. खूप थोडंसं स्ट्रगल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळाला या पहिल्या इनिंग मध्ये, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1, तो दुसरा षटक जो होता तो कमबॅक करणारा षटक होता. आणि मात्र त्यानंतर मैदानावरती सागरच्या षटकामध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं बॅटिंग करणाऱ्या बदलापूर गाव संघाचं. आणि त्यानंतर मैदानावरती कुंदनने सुंदर अशी गोलंदाजी केली. जरूर त्याच्या विरुद्ध एक षटकार आला, मात्र त्याला वगळलं तर डेफिनेटली फक्त आणि फक्त 9 धावेंचं त्याने षटक हाताळलं. आणि डेथ ओव्हरमध्ये 9 ही इकॉनॉमी चांगली असते. शिरगाव संघासमोर फक्त आणि फक्त 33 धावेंचं लक्ष आहे. पाहूया 33चं टार्गेट चेस केलं जाईल की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, वेल्वेट व्हॉइस ऑफ मानकिवली, बदलापूरचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांच्याशिवाय बदलापूरचं क्रिकेट अगदी अधुरं असतं, असं एक गोड आवाजाचा एक समंजस असं व्यक्तिमत्व आणि सुंदर असं सूत्रसंचालन आणि त्या समवेत सुंदर असं समालोचन करतात असे आमचे लाडके जवळचे मित्र आदरणीय राहुलजी चव्हाण सरांना खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये, जिथे पाहूया आपण शिरगाव संघ 33 जावा चेस करेल की 33 जावा डिफेंड करेल. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा. सामना सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती विलास निरगुडा. पहिला बॉल मिडविकेटला. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दीपक होते डीप मध्ये. त्याने चेंडूला अडवलं. खरं तर भरपूर वेगाने तो धावला असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु डीप मध्ये खेळाडू दीपक ज्याने मात्र चेंडूला अडवलं. दरम्यान एक चिकित सिंगल. सागर इरमाळे आणि अंशुल भोसले ही जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विलास निरगुडा. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं कासगाव विपक्ष मुलगाव 34 धावांचा टार्गेट आणि आता देखील 34 धावांचा टार्गेट सेट झालंय. त्याच टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी गोलंदाज तयार. विलास आयटम मारतो विकेट. बॅकफुटला गेले. इथे मात्र पुन्हा एकदा फ्रंटफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. पहिल्या पंचाकडे आश्रभूत नजरेनं की लाईन खराब आहे का असं विचारणा करण्यात आली, परंतु पंच सांगतात यस लाईन खराब आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल इथे मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा. आतापर्यंत 2 धाबा. 4 षटकांचा हा देखील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ बदलापूर असोसिएशनच्या माध्यमातून मैदानाच्या मध्ये खेळताना दिसतील. चांगली सुरुवात मी म्हणेन टीम जांताराचा बदलापूर संघाने केली. गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती फक्त सिंगल खर्च केली. दुसरा बॉल वाईट. 2 धाबा. फक्त दिशा दिल्या पुश करो और खुश रहो ही परिस्थिती आपण पाहिली. थर्मांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. पुन्हा एकदा सिंगल. सिंगल डबलला प्राधान्य दिले जातं. माहिती आहे सागर इरमाळे आणि अंशुल भोसलेला की 24 चेंडूमध्ये 34 धाबा बनवायच्या. जरी ते सिंगल डबलला प्राधान्य दिले ना तरी देखील आपण हा सामना जिंकू शकतो. आणि त्याच अनुषंगाने आता मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ खेळत असताना गोलंदाज विलास राटम ओर द विकेट. यावेळेला देखील पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न इरफान होते. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. सागर इरमाळेच्या माध्यमातून एक चिकित सिंगल देखील मिळेल आणि एका धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती धाबा. आतापर्यंत 4 धाबा. चांगली सुरुवात दोन्ही संघ बदलाच्या पदी करत असताना आज जांताराचा बदलापूर संघाचा आघाडीचा गोलंदाज कुणाल पेनकर टीम मध्ये नाहीये. केपी आज नाहीये, परंतु त्याच्या गैर उपस्थितीमध्ये संघ चांगली कामगिरी करतोय. मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वप्नील साबण जज करतोय. डीप मध्ये हाताचा पिसारा फुलवला. चेंडूला आतमध्ये सामून घेतलं. धक्का पाहायला लागेल. बॅटिंग करत असताना टीम जय भवानी शिरगाव संघाला फलंदाज बाद. अग्रिकोल्यांची कोरस्वामीने आई एकविरा मातेचं संगीत होतं. विक्रोळीचे सिंगर अमोल जाधव यांनी गायलेले संगीत होतं. भरपूर चांगला आवाज. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये कुंदन भोसले दाखल होतोय. अंशुल भोसले मैदानाच्या बाहेर. कुंदन भोसले मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आतापर्यंत चेंडू फेकून झाले. जबड 5 चेंडू फेकून झाले, परंतु त्यामध्ये एक वाईट बॉल. 4 चेंडू इथे मात्र गुरुदास तयार. यावेळेला देखील बॅटची काढा घेतली. बॉल चाला मिड विकेटला. दीपक पोहोचलाय आणि चेंडू मात्र मागे ट्रॅव्हल झाला. दरम्यान 2 धाबा भरपूर बेगाने एकवटल्या गेल्या. अति काही संकटात नाही असं म्हटलं जातं. 12च्या बेगाने झपाट्याने खेळाडू पोहोचला दीपक, परंतु बॉल मात्र निघून गेला. यावेळेस मात्र डीप मध्ये. दरम्यान 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या. या 2 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचले. धावफलकावरती आतापर्यंत 6 धाबा. आतापर्यंत 5 चेंडू फेकले. शेवटचा बॉल शिल्लक का. गोलंदाज सज्ज होते. विलास निरगुडा राईट ऑफ द विकेट.
हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही या बॅटन बॉलचा, टप्पा पडला, भरधाव वेगाने बॉल निघून चाललाय रक्षक सागर देशमुखच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना पुन्हा एकदा काय निमित्त ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 24 चेंडू मध्ये आपण पाहतोय 34 धाबांची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. आता पहिल्या षटकामध्ये 6 धाबा खर्च केल्या, आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या तुम्ही पाहताय. खरं तर कल्याण आणबान शान म्हणून ज्यांना म्हटलं जातं निरंजन सावंत सरांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आज बदलापूर नगरीमध्ये दाखल झाले. त्यांचं आपण करूया वेलकम. दुसऱ्या बाजूला त्यांच्या माध्यमातून 5 दिवस या स्पर्धेमध्ये देखरेख केली आहे. भरपूर चांगला पंचगिरी आपल्याला पाहायला मिळेल. दत्ता कडव सर मॅम फ्रॉम इंदगाव आणि सातत्याने त्यांचा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सिंहाचा वाटा आहे. 5 दिवसामध्ये अपाट चांगली कामगिरी. आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेला गालबोट लागेल अशी कामगिरी झालेली नाही. या सातत्याने मी DK सरांचं कौतुक करेल. मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती नेहमीच ते पंचगिरी करत असतात आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये देखील एक वेगळी छाप सोडली आहे त्यांच्या माध्यमातून. कोणत्याच गोलंदाजावरती, कोणत्याच फलंदाजावरती, कोणत्याच खेळाडूवरती किंवा कोणत्याच टीमवरती इथे मात्र अन्याय होणार नाही आहे याची सातत्याने ते काळजी घेत असतात. बरेचसे उन्हाळी पावसाळे त्यांना देखील पाहिलेत. त्याचा योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न ते नेहमीच करत असतात आणि स्वतः एक टीम जर्मन इंदगाव संघाचे चांगले क्रिकेटर आहेत. या टीममधून कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहतोय. हार्ड विटर फलंदाज तदनंतर गोलंदाजच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी त्यांची होत असते. वयाची 40शी ओलांडली आहे, परंतु 18 वर्षाच्या खेळाला लाजवतील असा खेळ आम्ही नेहमीच पाहिला DK सरांचा. पहिला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय. बॅट्समन सागर इरमाळेचा बॅटचा तडाखा, चेंडू सीमा पार, षटकार. मॅच अजून गरज या मॅच मध्ये चेंडू फेकून झाले जवळजवळ 3. अजूनही आपण पाहिलं तर 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 20 धावांची गरज. सामना कोणत्या बाजूला जाईल पाहावा लागेल. हा ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बडविकेटला मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न फसला. सागर इरमालीला तुम्ही पाहता जो मात्र नाराज, संपर्क नव्हता बॅटन बॉलचा. बॅटन बॅटच्या मधनं बॉल एससी रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगला क्रिकेट मध्ये दोन्ही संघ खेळतात. आतापर्यंत आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये मोठा विजय संपादित केला टीम ज्या मल्हार मुळगाव संघानं तो पुढे सरकलाय आणि आता मुळगाव संघ देखील वाट पाहतोय त्याच्या अगेन्स्ट कोणता संघ येईल, शिरगाव की बदलापूर, कोणता संघ पुढे येईल. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. खरं तर बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न फसला सागर इरमाळीचा आणि आता चांगल्या चेंडूची सांगता होत असताना मी आधीच म्हणत असतो खरं तर पहिल्या बरोबर चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि आता मदरच्या आतमध्ये कमबॅक करत असताना प्रितेश दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टप्पा पडला. इन स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू मात्र घरकन वळला आतमध्ये आणि निघून चाललाय रक्षक सागरच्या हातामध्ये. षटक क्रमांक दुसरा संपन्न. पहिल्या बॉलवरती षटकाराला असं वाटलं होतं धावसंख्या भरपूर वेगाने आता पुढे वाढेल, परंतु असं नाहीये. शेवटच्या 5 बॉलवरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या प्रितेशच्या माध्यमातून आणि आता समीकरण तुम्ही पाहताय मदरच्या आतमध्ये येऊन ठेपलंय. येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 20 धाबांची गरज. वीस धामाची गरज. पाण्याची मागणी एरिया तर घेऊन जायचं पाणी खेळू कक्षातून. अंशुल
12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 20 धावांची गरज. काय गोलंदाजी केली मी म्हणेन प्रितेश गोलंदाजानं. खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु कंबाक त्याने केला. 2 धाबा 5 बरोबरती खर्च केल्या. गोलंदाज सज्ज होतोय अंकुश. राईट नंबर विकेट. अंकुशचा पहिला बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. कुंदन भोसलेला तुम्ही पाहताय. संघर्ष सुरू आहे मैदान 4 मध्ये. पहिला बॉल पुन्हा एकदा निर्धाव फेकलाय गोलंदाज अंकुशच्या माध्यमातून. 11 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय 20 धाबांची गरज. सामना हा देखील रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल जास्त शंकाच नाही. नॉटबॉलची समाप्ती झाली आहे मैदान 4 मध्ये. तुम्ही पाहताय पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. षटक क्रमांक 3 सुरुवात झाली आहे. चांगली गोलंदाजी सफल झाले. अनबा बाटने खेचलाय. बॉल चाललाय डिबॅक स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुंदन भोसलेच्या बॅटमधून येतो षटकार. पहिल्या बॉलवरती म्हणेन पूर्णपणे अभ्यास केला आणि दुसरा बॉलला भिरकावून दिला. ज्या वेळेला देखील बॅटन पॅडच्या मधनं भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. तेच ठरणार गोलंदाजी सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसटीच्या लगत बॉल मात्र निघून चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एसटी रक्षक बीट झाला. लगेच बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाबी ते एक पडली आणि धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा आतापर्यंत 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बाईकचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला पंचाच्या माध्यमातून. गोलंदाज अंकुश राईट नंबर विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क या बॅट आणि बॉलचा. टप्पा पडल्यानंतर बॅटन पॅडच्या मधून बॉल मात्र रक्षक सागर देशमुखच्या हातामध्ये सरळ विसावतोय. अजून एक चांगल्या चेंडूची सांगता होत असताना आज गोलंदाजी धारदार होती मैदानाच्या आतमध्ये. टीम जांताराजा बदलापूर संघाच्या माध्यमातून. साखर गोलंदाज आज मात्र कुणाल पिनकर टीम मध्ये नाहीये तर देखील गोलंदाजी आतापर्यंत मी म्हणेन भरपूर चांगली मैदानाच्या आतमध्ये होत असताना टीम जांताराजा बदलापूर. रणबीर मध्ये अडथळा. खरं तर बॅटर तयार नव्हता. याच दरम्यान या स्पर्धेची रंगरुगडी ज्यांनी केली आहे भरपूर मोठी जिम्मेदारी आहे त्याच्या खाद्यावरती. ते आमचे उल्हासजी गायकर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज अंकुश खोदून काढला. यावेळेस मात्र यॉर्करचा वापर केला. बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये. इरफान पोतला एक सिंगल एक पडी दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु फक्त सिंगल. खेळताना काळजी घ्या. खरं तर क्रिकेट महत्वाचं आहे परंतु जीव देखील तितकेच महत्वाचा. समीकरण आता येऊन उरलंय. आपण पाहू शकता 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 धाबाची गरज. 7-12 हे समीकरण तुम्ही पाहताय. तुम्हा सर्वांचं आवडतं समीकरण 7-12. या वेळेला देखील पुन्हा एकदा भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतो 3 देखील संपन्न झालं. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 12 धाबांची गरज. हा आवाज तुम्ही ऐकला. खरं तर भरपूर चांगला संगीत याच्या मुखातून स्वरबद्ध झालं. ते आमचे याच गावातील सिंगर सतीश गराठे यांचा आवाज तुम्ही ऐकला. खरं तर भरपूर चांगला आवाज. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार गणेशदादा गराठे साहेब आणि सचिनजी गायकर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झालंय. अंबरनाथ तालुका अग्रसेना उपाध्यक्ष गणेशदादा गराठे साहेब यांचं इथे मात्र मनपूर्वक स्वागत. दिनेशजी गायकर साहेब आमच्यासोबत जोडले गेलेत आणि नुकताच ज्यांचं आगमन झालं ते आमचे संतोषजी गायकर यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 4 गोलंदाज स्वप्नील सावंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 6 चेंडूमध्ये 12 धाबांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडवरती सागर इरमाळी आता तयार होत असताना. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. स्वप्नील लगेच खेळायला सुरुवात करा.
पहिला बॉल सफल झाले. आडवा बाटला खेचण्याचा प्रयत्न उमेश सोनकर चेंडूच्या मागे पाठमोरे चेंडूला अडवतील उतरून फेक करतील. दरम्यान 2 धाबा मिळतील का पाहावा लागेल आणि 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेगाने एकपटल्या गेल्या. सागर इरमाळीला तुम्ही पाहू शकता ज्याने फक्त एका धावावरती समाधान मानलं होतं परंतु कुंदनने सांगितलंय की तू मारू शकतो त्यामुळेच त्याने आता 2 धाबा एकपटल्या. थोडीशी दुखापत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सागर इरमाळीला क्रॅम्प पायाला आलाय. दुखापत जाणवू दे परंतु आज गाभासाठी आणि गाभाच्या नाबासाठी लढायचंय याच अनुषंगाने तो मैदानाच्या आतमध्ये उतरला. 5 बॉल 10 धाबांची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धाबांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. स्वप्नील साबंत राईट नंबर विकेट. हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पंचांकडे न पाहता मैदान सोडले सागर इरमाळीनं. खेळाडूवृत्ती त्याने दाखवलाय परंतु आता काही निमेष ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळेल कारण 4 बॉलचा खेळ शिल्लक 10 धाबांची गरज. टीम जामताराचा बदलापूर कारण या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि 10 धाबांची गरज. ओम कोंडेश्वर बोस टीमचा देखील शुभागमन झालाय. योगेश पाटील स्वागत आहे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच हा संघ देखील पहिल्या दिवसामध्ये पुढे सरकला. सेमीफायनल खेळण्यासाठी असते सज्ज आहेत. गुरुदास यार मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती. आता एक सिंगल धाब इथे जोडली जाते. समीकरण उरलाय. येणारे 3 चेंडू आता शिल्लक घ्या. 9 धाबांची गरज. आज मात्र पुन्हा एकदा हा सामना देखील शेवटच्या टप्प्यामध्ये जाणार या शंकात नाही. या सागर इरमाळीला मैदान सोडलंय परंतु संघाचं 24 कॅरेटचं सोनं मैदानाच्या आतमध्ये कुंदन भोसले खेळतोय या शंकात नाही. या 3 बॉलमध्ये 9 धाबाची गरज असताना तुम्ही पाहताय गोलंदाज स्वप्नील साबंत त्याची कामगिरी आज मात्र मोठी आहे. कारण पहिल्या बॉलवरती दुहेरी, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. 3 बॉलमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्या परंतु मैदानाच्या आतमध्ये आता 3 बॉलमध्ये इथे 9 धावा रोकायच्यात. याच अनुषंगाने तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों क्योंकि बन पड़ी घड़ी दिन में 2 बार सही समय बता दिया. आणि त्याच अनुषंगाने आता दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना ऑन साइडला खेळतलाय. प्रॉपर टायमिंग मिड विकेटला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. टक्सा स्पीड जाऊन कानावरती आदळला आणि बॉलने केली बाउंड्री लाईनची सफर. षटकार. म्हटलं होतं सागर इरमाळी बाद झालाय. अंशुन भोसले बाद झालाय परंतु मैदानावरती 24 कॅरेटचं सोनं टीम शिरगावचं कुंदन भोसले अजूनही खेळतोय. नंतर म्हटलं होतं जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों क्योंकि बन पड़ी घड़ी दिन में 2 बार सही समय बता दिया. अरे पेड़ पे टहनी पर बैठा पक्षी कभी टहनी टूटने से नहीं डरता है क्योंकि उसे विश्वास उस टहनी पर नहीं तो अपने पंखों पर होता है. खरं तर इथे विश्वास दाखवला होता स्वतःच्या खांद्यावरती. यावेळेस कुंदन भोसलेनं आणि ठोकला षटकार. सामना आलाय आता या मॅच मध्ये. 2 बॉलचा खेळ शिल्लक 3 धाबांची गरज. यस जुना चेंडू देण्यात येईल. 2 बॉलचा खेळ शिल्लक 3 धाबांची गरज. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती राईट मोर विकेटनं. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू आदळला. मैदानावरती घडले काय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि आता मैदानावरती तुम्ही पाहताय धाबा किती कंप्लीट झाला ते देखील पाहावं लागेल. भरपूर काही घडामोडी आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. 2 बॉलवरती आपण पाहिलं 3 धाबाची गरज होती परंतु धाबा किती मिळाल्या ते देखील पाहावं लागेल या मॅच मध्ये. पंचांशापर्यंत सांगतील धाबा किती आहेत. 2 धाबा तिथे एकपटल्या परंतु त्या पूर्ण झालेत का ते देखील पाहावं लागेल. यशांच्या मागे बिमराणी सागर देशमुख ज्याने मात्र चेंडूला अडवलं होतं परंतु यशपंच धाबा 2. बघा प्लेयर साठी रिव्ह्यू नाहीये फक्त पंचांसाठी रिव्ह्यू आहे. पंचांना जर गरज असेल तर पंच रिव्ह्यू घेतील. येस आपण थांबायचं. सागर आयोजन कमिटी आहे ते चेक करतील.
नटाट 2 धाबा इथे मात्र एकवटल्या गेल्या. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र थोडस गच्चार क्षेत्ररक्षण टीम जांताराचा बदलापूर टीमच्या माध्यमातून आणि आता या 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या. बॅट ग्राउंडिंग झाली आहे हेच आम्ही पाहिलं, अजून कमिटीनं पाहिलंय आणि त्याने सांगितलंय की या 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या. परंतु सामना अजून संपलेला नाहीये कारण शेवटचा एक बॉल आता शिल्लक आहे आणि एका धाब्याची गरज. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, एका धाब्याची गरज जा. सामन्याला लगेच सुरुवात करा. खरं तर कुंदन भोसले ज्याने मात्र 2 धाबा एकवटल्या, परंतु पुन्हा एकदा तो स्ट्राईक वरती आलाय. ही डोकेदुखी आहे टीम जांताराचा बदलापूर संघासाठी, परंतु कोणताच संघ कमी नाही आहे. स्वप्नील सावंत ज्याने मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली. 12 धावा त्याला रोखायच्या होत्या, 11 धावा त्याने 5 चेंडूमध्ये खर्च केल्या. परंतु आता शेवटचा बॉल कोणाच्या नावावरती तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती कोणता संघ इथे मात्र हा सामना जिंकणार, कोणत्या संघाला इथे मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल हे देखील पाहावं लागेल. एक बॉल एकला इथे मात्र आपण पाहतोय हा सामना जिंकलाय टीम जांताराचा बदलापूर संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जय भवानी शिरगाव तुमचं देखील कौतुक. परंतु एका चेंडूमध्ये एक धाव होत नाहीये हे चित्र आम्ही पाहिलंय. 6 चेंडूमध्ये कधी कधी एक धाव होत नाहीये हे चित्र आम्ही पाहिलंय. परंतु आज इथे मोठा विजय संपादित केला टीम जांताराचा बदलापूर संघाने.